घनदाट जंगल, तो जंगली किड्यांचा, पशु पक्ष्यांचा येणारे भयंकर आवाज त्या भयान शांततेत थरकाप उडवणार होत. आरतीला सतत वाटतं होतं की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे, पण मागे वळून बघायची तिची हिंमत होत नव्हती. पायतुडवत दोघे चालत असतात, पण खूप वेळ चालून अजूनही त्यांचे घर आलेले नव्हतं. प्रकाश, मला खूप भीती वाटते रे. सगळं कसं विचित्र वाटतंय मला. खूप गूढ आणि भयान. आरती, तू पण ना आरती कसली भित्री आहे. मी आहे ना सोबत. प्रकाश तिला समजावतो. अखेर तासभर चालत ते जंगल पार करून त्यांच्या वाड्यापर्यंत येतात. आरतीच्या जीवात जीव येतो. न राहून ती मागे वळून बघते तर समोर दिसणार ते जंगल खूप भयंकर दिसतं. आरती घाबरून पटकन समोर बघते. घर आल्यामुळे तिच्या मनाला थोडा दिलासा मिळतो, पण तो दिलासा काही क्षणापुरता असतो. तो चिरेबंदी वाडा बघून तिला आणखी भीती वाटायला लागते. अंगणात पाऊल टाकताच अभद्र चाहूल तिच्या मनाला लागते. प्रकाश जवळच्या चावीने वाड्यास दार उघडतो तशी फटकन एक पाल खाली पडते. त्या पालीला बघून आरती किंचाळते. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या अशी पाल खाली पडणे हे तिच्या मनाला खटकतं. प्रकाश मात्र तो भव्य वाडा पाहून आनंदी असतो. आतून वाडा खूप उदास वाटतो. अनेक वर्षांपासून बंद असणाऱ्या त्या भयान वाड्यात प्रकाश आणि आरती राहायला आलेले असतात. आरतीला मात्र त्या वाड्यात अनिष्ट शक्ती असल्याची जाणीव होते. खरंच तिथे काही अमानवी शक्ती असेल की आरतीच्या मनाचे खेळ? मित्रांनो, वाड्यामध्ये अजून खूप काही रहस्य दडलं आहे. जर तुम्हाला याच्या पुढे ही स्टोरी हवी असेल तर कमेंट करून सांगा.